नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत. धरणाबाबतची एक महत्त्वाची अपडेट आहे. आता जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये किती टक्के वाढ झालेली आहे, काय आहे सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता पाऊस देखील उघडलेला आहे. मात्र मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी चांगला पाऊस झालेला होता. म्हणजे 3 दिवसापूर्वीच म्हणावं लागेल. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झालेला होता. काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती. त्याचाच फायदा इकडे मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाला होत आहे. गोदावरी दुतडी भरून अजून देखील वाहतच चाललेली आहे. सविस्तर आता अपडेट आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, मी आता सध्या स्थितीला जर ज्या वेळेस व्हिडिओ बनवायला आहे त्यावेळेसची पाणी पातळी सांगत आहे. म्हणजे तुम्ही काही शेतकऱ्यांना वाटतं की यांनी पाणी पातळी सांगितली आहे व आता तर वाढ झालेली आहे. म्हणजे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर पुन्हा 1-2 तासानंतर अजून 1 किंवा 1.5% वाढ देखील होऊ शकते, हे देखील लक्षात घ्या. तर आता धरणातील पाणी साठा हा 82% पोहोचलेला आहे. म्हणजे रात्रीपासून आतापर्यंत चांगली वाढ देखील झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस हा मी व्हिडिओ बनवत आहे यावेळेस 82% पाणी साठा आहे. अजून देखील काही वाढ आपल्याला पुढील काही तासामध्ये पाहायला मिळू शकते. जर आता काही वाढ झाली असेल तर कमेंट करून देखील नक्की कळवू शकता. व शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला आता आजपासून राज्यात पावसाचे वातावरण देखील तयार होणार आहे. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार होईल. त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्राकडे 1 तारीख तसेच 2 तारीख 3 तारीख या तारखेला धुवाधार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस देखील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. व राज्यात पुन्हा एकदा चांगला पाऊस झाल्यानंतर जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक येऊ शकते. त्यामध्ये देखील जायकवाडी धरण 10% तर लवकरच भरल असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा त्या पावसाने 10 ते 12% चांगली धरणात वाढ देखील होऊ शकते असा अंदाज सध्या स्थितीला दिसत आहे. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.